हो, पण जर तू ठामपणे उभी राहणार असशील आणि स्वतःची बाजू सिद्ध करण्यासाठी लढणार असशील तर माझ्याकडे एक व्यक्ती आहे जी तुझ्यासाठी तुझी केस कोर्टात लढू शकते. कोण? आधी तू मला सांग की तुला स्वतःला तू खरी आहेस हे सिद्ध करायचं आहे ना. ती व्यक्ती तूच आहेस, सावी मुजुमदार. सावी तूच आहेस ती व्यक्ती जी तुझ्यासाठी लढेल. हे बघ, आपल्या कायद्यात तशी तरतूद आहे. एखादी व्यक्ती स्वतःची बाजू स्वतःच कोर्टात मांडू शकते. खरं कोर्टातलं मला काहीच माहित नाहीये. नाही, मला नाही जमायचं. सावी, अगं तुला काही कळतं की नाही? हा, कशाला विजवली ही आग? अगं तुझ्या हाताला भाजलं असतं मग काय केलं असतं? आणि ही आग विझवणं तुझं काम आहे का? अगं फायर ब्रिगेडला बोलवलं असतं ना आपण, त्यांनी विझवली असती आग. अगं काय बोलतीस तू? ते येईपर्यंत हे असंच ठेवायचं होतं आणि याच्यातला एखादा कागद उडाला असता, काय झालं असतं, घर जळालं असतं तर? आणि प्रत्येक वेळी आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच आला पाहिजे असं काही नसतं. जर आग विझवताना जरा जरी भाजलं तर धीर न सोडायची ताकद आणि त्या जळणाऱ्या गोष्टीवर प्रेम असेल ना तर माणूस कसाही आग विझवतो. सावी, हेच सांगत होते मी तुला. धीर सोडून न देण्याची ताकद आणि जळणाऱ्या गोष्टीवर असणारं प्रेम, तुझं प्रेम. अगं तुझं आयुष्य संपून जाईल जर तू ही केस लढली नाहीस तर. सावी, चालणार आहे का हे तुला? तुझं सत्य आता तुलाच जगाला सांगायचंय. आता कोणीतरी तुझ्या बाजूने कोर्टात तुझ्यासाठी लढायला येईल याची वाट बघणं सोड आणि तयार हो लढण्यासाठी. हे बघ, कोर्टातल्या टेक्निकल गोष्टींचा अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आहे त्याच्यासाठी. तू फक्त लढ, जोमानं लढ. लढशील ना स्वतःसाठी? त्यांनी माझ्यावर, माझ्या प्रेमावर, माझ्या खरेपणावर, भाऊंनी केलेल्या संस्कारावर नाही ते खोटे आरोप केलेत. ते सगळे आरोप खोटे आहेत हे मी सिद्ध करूनच राहणार. ही लढाई माझ्या प्रेमाची,
आणि ही सावी नाईक आता स्वतःच्या प्रेमासाठी लढणार.